एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदारांच्या बैठकीत सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर. शिंदे, फडणवीस आणि अजितदारांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आज बैठकीची शक्यता. बैठकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येणार. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही आग्रही. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार. शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करतील. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असावेत. शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यात आल्या. केसरकर यांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील. दादा सीएम व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पण आम्ही वास्तववादी. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप आमच्यात कोणाच्याही नावावर चर्चा नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत नकुल पटेलांची प्रतिक्रिया. संख्याबळ जास्त मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्रीपदावरील प्रश्नावर अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. ईव्हीएमवर भाष्य करण्याइतकी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. कुणी म्हणतं ईव्हीएम गुजरातमधून आणली, कुणी म्हणतं मध्य प्रदेशातून आणली. शरद पवारांचं अप्रत्यक्षपणे ईव्हीएमकडे बोट. ज्यांनी मला त्रास दिला ते साफ झाले. लातूरला एक पडला, दुसरा निसटता निघाला. अशोक चव्हाणांची अमित देशमुख, धीरज देशमुखांवर टीका. संख्याबळ पाहता भाजपच्या नादाला कोणी लागणार नाही. मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया. महायुती सरकारमध्ये बावनकुळे महाजन संभाव्य मंत्री असणार. महायुती सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावं समोर. शेलार, मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण संभाव्य मंत्री असणार. सूत्रांची माहिती. महायुतीत 6 ते 7 आमदारांमागे एक मंत्रीपद. भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रीपद मिळणार. सूत्रांची माहिती. लोकांनी सांगूनच पाठवलंय की आता मंत्रीपद घेऊनच या, त्यामुळे मंत्री होणार म्हणजे होणार. मंत्रीपदाची माळ आता गळ्यात नाही पडणार, तर मग कधी पडणार? माझे कोटही तयारच असतात. विजयानंतर भरत गोगावले यांचं वक्तव्य. उपाध्यक्षपदाचा अनुभव घेतला, आता मंत्रीपद दिलं तर बरं होईल. नरहरी झिरवळ यांच्याकडून इच्छा व्यक्त. नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा. जे ठाकरेंबाबत घडलं ते लवकरच शिंदेंबाबत घडेल. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत राहा. पुण्यातील बाणेर आणि बालेवाडीत फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री उल्लेखाचे बॅनर. माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्याकडून बॅनरबाजी. अजित पवारांना भेटण्यासाठी देवगिरी निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी. अजित पवारांना कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री नावाची फ्रेम भेट. 26 तारखेपूर्वी नवं सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही. सूत्रांची माहिती. 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल. धारणा चुकीची. अनेक वेळ विधानसभेची मुदत संपल्यानंतर सीएम पदाची शपथ घेण्यात आली. विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती. लाडका कोण, सावत्र कोण हे आमच्या बहिणींनी ओळखलं. लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार. 2100 रुपये देणार. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. मुख्यमंत्री पदावरून कोणीही दावा करू शकतो, मात्र शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक जिंकली. शिंदे सरकारमध्ये अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचा गटनेता ठरला. शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड. उदय सामंतांनी मांडलेला ठराव एकमतानं मंजूर. अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड. देवगिरीवरील बैठकीत निर्णय. कोल्हापूरच्या चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटलांचा भाजपला पाठिंबा. अपक्ष आमदार शिवाजी पाटलांनी फडणवीसांची सागरवर भेट घेतली. पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट. रणनीतीबाबत तात्काळ ठरणार नाही. काँग्रेसच्या उमेदवारांची बैठक घेण्याची आमच्या नेतृत्वाला विनंती केली. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. वयावरून होणाऱ्या टीकेला पवारांचं उत्तर.
तर निकालाचा कुठलाही धक्का नाही. नव्या पिढीला घेऊन पुन्हा नव्या जोमानं काम करू, शरद पवारांचं वक्तव्य. अपेक्षा होती तसा निकाल नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. माझ्याकडे जास्ती माहिती नाही, त्यामुळे आताच्या व्यवस्थेवर जास्त बोलणार नाही. विधानसभा निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या यशाला लाडकी बहीण योजना हे एक कारण आहे. काही पैसाही देण्यात आला. त्यांनी प्रचार केला की आम्ही सत्तेत नसलो तर ही योजना बंद होईल, त्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. शरद पवारांचं वक्तव्य. राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली. विधानसभेत झालेल्या पराभवावर बैठकीत चिंतन करणार. शिवतीर्थ निवासस्थानावर बैठकीचं आयोजन. अनेक ठिकाणी भाजपनं राज ठाकरेंना उमेदवार उभे करायला लावले. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आशादायी चित्र असतं. संजय राऊतांची टीका. निवडणूक आयोग मनसे पक्षाची मान्यता काढून घेण्याची शक्यता. एक आमदार किंवा एकूण मतदानाच्या 8% मतं नसल्यानं पक्षाची मान्यता जाण्याची चिन्ह. माजी विधानसभा सचिव अनंत कळसेंची माहिती. फक्त अमावस्या पौर्णिमेला राजकारण, पूर्ण वेळ राजकारणात राहण्याची राज ठाकरेंची इच्छा नाही. मनसे पक्ष ठेवायचा की गुंडाळायचा लवकरच जाहीर होईल. गुणार्थ सदावर्तेंची टीका. महादेव जानकरांनी वेगळी भूमिका घेतली तर सहमत नाही. मला महायुतीने पुरस्कृत केलंय. जागा भाजपची असल्यानं माझा पाठिंबा भाजपलाच. रत्नाकर गुट्टेंकडून स्पष्ट. लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं? दाल में कुछ काला है. चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल. पटोलेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडींना धनंजय चंद्रचूड जबाबदार. चंद्रचूड यांनी योग्य निर्णय दिला असता तर चित्र बदललं असतं. संजय राऊतांचा आरोप. सरकार स्थापन झालं की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार. मनोज जरांगेंचा इशारा. शिंदे दादांनी काय तीर मारला की त्यांना इतक्या जागा मिळाल्या? संघाने घरोघरी केलेल्या विषारी प्रचाराचा आम्हाला फटका बसला. संजय राऊतांचा हल्लाबोल. महाराष्ट्राच्या इतिहासात असे निकाल कधी लागले नाहीत. महाराष्ट्रातील परिस्थिती आणि निकाल यात 100% तफावत. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. राज्याला विरोधी पक्षनेते नसणं ही काँग्रेसच्या कर्माची फळं. लोकसभेत खोटं बोलून मतं घेतली. बावनकुळेंची टीका. लोकसभेनंतर मवियात अहंकार वाढला. विजय नम्रतेने स्वीकारावा लागतो, अन्यथा तो पराभवाच्या दिशेनं जातो. सुधीर मुनगंटीवारांचा मवियाला टोला. मला सिल्लोडमध्ये पाडण्यासाठी ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, मात्र यश आलं नाही. अब्दुल सत्तारांचा दावा. तर आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हवेत अशी मागणी. मनोज जरांगेंचा सुपडा साफ झाला. जरांगेंनी माझ्या पराभवासाठी रात्री 3 वाजेपर्यंत सभा घेतल्या. छगन भुजबळांचा आरोप. तर पाडायचं असतं तर मी सभा घेतल्या असत्या. जरांगेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर कंगना राणौतचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकांनी घेतली अजित पवारांची भेट. सरकार स्थापनेच्या हालचालीपूर्वी भेटीला विशेष महत्त्व. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना मोठा विजय. विजयानंतर पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट. पंकजा यांच्याकडून भाऊ धनंजय मुंडे यांचा औक्षण. बच्चू कडूंनी 20 वर्षात 20 लोकांनाही रोजगार दिला नाही. कुठला उद्योग त्यांनी आणला नाही. त्यामुळे बच्चू कडूंचा पराभव करणे ही मोठी गोष्ट नव्हती. आमदार प्रवीण तायडेंचा बच्चू कडूंना टोला. महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार. विधानसभेत डावललेल्यांना विधान परिषदेवर संधी. विधान परिषदेवरील आमदार विधानसभेत निवडून गेल्यानं भाजपच्या 4 शिवसेना आणि राष्ट्रवादीचीही प्रत्येकी 1 जागा रिक्त. आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा. माळशिरसमध्ये पराभव झाल्यानंतर राम सातपुतेंची मागणी. शरद पवार गटाची 30 नोव्हेंबरला मुंबईत बैठक. नवनिर्वाचित आमदारांसह पराभूत उमेदवारांनाही बैठकीचं निमंत्रण. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बैठकीत चिंतन केलं जाणार. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार. बाळासाहेब थोरातांच्या शहरात सुजय विखेंनी साजरा केला वाढदिवस. सुजय विखेंनी कापला टायगर अभी जिंदा है लिहिलेला केक. काँग्रेसच्या बंटी शेळकेंनी भाजपच्या प्रवीण दटकेंची भेट घेतली. शेळकेंनी प्रवीण दटकेंना पेढा भरवत पुष्पगुच्छ दिला. भाजपचे जास्त आमदार असल्यानं फडणवीस मुख्यमंत्री होतील. ठाकरेंनी फडणवीसांना धोका देऊन सत्ता स्थापन केली होती. रवी राणांचं वक्तव्य. बेळगावच्या अमळनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांकडून अभिषेक. साताऱ्याच्या कोरेगावमधून महायुतीचे महेश शिंदे विजयी. कार्यकर्त्यांकडून कोरेगाव शहरात पेढ्यांचं वाटप. नांदेडमध्ये फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. देवेंद्र फडणवीसांचा फोटो असलेल्या बॅनरवर रयतेचा मुख्यमंत्री असा उल्लेख.
पुण्याच्या कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर, कार्यकर्त्यांकडून पाटलांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर. मुरबाडमध्ये किसन कथोरेंच्या समर्थकांची बॅनरबाजी, किसन कथोरेंना मंत्रिपद मिळावं म्हणून मुरबाडमध्ये बॅनर. नारायण कुचे यांच्या समर्थकांकडून बदनापुरात भावी मंत्री आणि मंत्री महोदय अशी बॅनरबाजी, तर जालन्यात सुद्धा अर्जुन खोतकर समर्थकांकडून फिक्स कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर. आमदार योगेश कदम आणि श्रेया कदम यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. यवतमाळमध्ये पराभवानंतर संजीव रेड्डी बोदकुलवार यांना अश्रू अनावर. मी ज्याला नगराध्यक्ष केलं त्यानेच माझ्या विरोधात प्रचार केल्याचा नरेंद्र बोर्डे यांच्यावर रेड्डी यांचा आरोप. निकाल आश्चर्यकारक आहेत, असे निकाल अपेक्षित नव्हते, नक्कीच काहीतरी झालंय, यशोमती ठाकूरांकडून शंका व्यक्त. पुसद मतदारसंघ सलग 72 वर्ष नाईक घराण्याकडे. पुसदमध्ये यंदा राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांचा 90,000 मतांनी विजय. एकच मतदारसंघ सलग 72 वर्ष जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम नाईक घराण्याच्या नावावर. उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजयी उमेदवार राजू खरेंचं अजित पवारांकडून अभिनंदन. अजित पवार गटाच्या यशवंत मानेंचा खरेंकडून पराभव. माझ्या विजयात मनोज जरांगेंचा सर्वात मोठा वाटा. जरांगे पाटलांचा धन्यवाद मांडण्यासाठी त्यांची भेट घेणार संदीप क्षीरसागरांकडून विजयाचं श्रेय मनोज जरांगेंना. चंद्रपूर आणि वर्ध्यातील 10 जागांपैकी 9 जागांवर भाजपची सरशी. दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या नेतृत्वात भाजपला यश. महाराष्ट्रात 0.75% आणि झारखंडमध्ये 1.32% मतदारांची नोटाला पसंती. मला संपर्क केलेल्या पराभूत उमेदवारांची याचिका दाखल करणार. मवियानं निवडणूक याचिका दाखल केली पाहिजे. कायदेतज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया. महायुतीला राक्षसी बहुमत मिळावं असं महाराष्ट्रात चित्र नव्हतं, अशी टीका. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार. राष्ट्रवादी पक्ष चिन्हाचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून लिस्ट. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता. विधानसभेच्या विजयानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक भूमिका. भाजपकडून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात. मोठ्या विजयानंतर भाजपचं सदस्यता नोंदणी अभियान. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती. प्रताप पाटील चिखलीकरांच्या कार्यकर्त्यांची नांदेडमध्ये बॅनरबाजी. अजित पवार गटाकडून चिखलीकरांचा विजय. मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता. सोयाबीनची सरकारकडून हमी भावानं खरेदी सुरू. दर 5,000वर पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव. सोलापूरच्या करमाळ्यातील भिवरवाडीत अज्ञाताकडून 2.5 एकर केळीच्या बागेवर तणनाशक फवारलं. शेतकरी सुभाष पाबळे यांचं 11 लाखांचं नुकसान. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील अनेक शेतकरी विम्याच्या 25% अग्रिमपासून वंचित. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात गव्हाच्या पेरणीत मोठी घट. गव्हाच्या पेरणी क्षेत्रात तब्बल 30% घट झाल्याची माहिती. वाशिमच्या मंगरुळपीरमधील शिवनीत 1.5 एकर शेतात वांग्याची लागवड. शेतकऱ्यांचा भाजीपाल्याच्या पिकाकडे पारंपरिक कल. भाजीपाल्यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न. पलटणच्या जिंती गावात काळभैरव जन्मोत्सवानिमित्त शेकडो पणत्या दीपोत्सव साजरा केला. यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं संस्थानांचं आवाहन. भाविकांना 26 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या 162व्या जयंतीनिमित्त विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग कार्यक्रमाचं आयोजन. विचारांच्या महामेळाव्यात देशभरातून निवडक 2000 तरुण सहभागी होणार. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची माहिती. तंत्रज्ञानाच्या वापरात ज्येष्ठ नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी तरुणांचं मोठं योगदान. सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करा. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचं तरुणांना आवाहन. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा डिजिटल अरेस्टचा उल्लेख. सरकारमध्ये डिजिटल अरेस्टची तरतूद नसून हा लोकांना अडकवण्याचा डाव असल्याची मोदींची प्रतिक्रिया. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन. 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशन असणार. या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 विधेयकं केंद्र सरकार सादर करणार. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक सभागृहाचं काम चालू देण्याचं सरकारचं विरोधकांना आवाहन. तर अदानी मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, काँग्रेसची मागणी.
परराष्ट्रीय मंत्री एस जयशंकर 3 दिवसांच्या इटली दौऱ्यावर जाणार. G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत जयशंकर सहभागी होणार. हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे हेमंत सोरेन पहिले नेते. बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीत लढणार नाही. बसपाच्या अध्यक्षा मायावतींकडून घोषणा. दिल्लीकरांभोवती वायू प्रदूषणाचा विळखा वाढला. दिल्लीत गंभीर श्रेणीतील 412 IQ आहे. हवेची गुणवत्ता ढासळली. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.